भाकर कशी फुगवायची. जय भीम नमो बुद्धाय गाईज. तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मस्त असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचं छानपैकी आणि व्यवस्थित हलक्या हाताने पूर्णपणे भाकर थापून घ्यायची. थोडीशी मोठी झाल्यानंतर 2 हाताने थापून घ्यायची आणि नंतर एका हाताने त्याला आकार देऊन त्याला तव्यावर टाकायचं. तवा तापल्यानंतर टाकायचं, त्याच्यावर मस्त पाणी वगैरे लावायचं आणि हे बघा भाकर इथं काढून घ्यायची. माझे व्हिडिओ येत नव्हते 2-3 दिवस, कारण मी जर तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे येत नव्हते माझे व्हिडिओ. त्याच्यानंतर तव्यात भाकर टाकल्यानंतर 5-10 मिनटं थांबायचं आणि परत भाकर शेकली का बघायचं. आणि त्याच्यानंतर बघा भाकरी तिन्ही बाजूनी भाजून घ्यायची व्यवस्थित आणि भाकरी भाजून घेतल्यानंतर ना मस्तपैकी ना त्याला पलटायची आणि मग पलटायची आणि त्याला 2 मिनटं तसंच थांबू द्यायचं आणि अशी भाकरू थोडीशी उलटण्यानं फुगवून घ्यायची. मस्त फुगते. त्याच्यानंतर मी नाश्ता केला इथे, संत्री खाल्ली होती आणि त्याच्यानंतर मला बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं, सो मी त्याच्यासाठी बाहेर गेली होती. आणि मग नंतर ना मी घरी आले आणि घरी येऊन मस्तपैकी खीर खाल्ली होती, कारलं आणि भाकरी बनवलेली. ही खिरीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा, हे उपवासासाठी नक्की चालते खीर. त्याच्यानंतर मला कॉलेजमध्ये जायचं होतं, तर कॉलेजमध्ये काम होतं थोडंसं, मग म्हटलं आता चला जाऊयात कॉलेजमध्ये. मग परत कॉलेजमधून जाऊन आलो आणि येताना मला पावभाजी खायची होती, सो पावभाजी खाल्ली, भेळ खाल्ली. त्याच्यानंतर पाणीपुरी पण खाल्ली इथं. आणि हे बघा मस्तपैकी आम्ही सुक्कीपुरी घेत होतो, कारण आय नो सुक्कीपुरी तर घेणं सगळ्यांनाच आवडतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.